नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वडे आणि त्याचबरोबर कुरकुरीत अशी साबुदाणा भजी. तेही अगदी सोप्या पद्धतीने एक वेगळा पदार्थ आज आपण टाकणार आहोत साबुदाणामध्ये, जेणेकरून आपला साबुदाणा वडा मस्त कुरकुरीत होईल आणि चवीला सुद्धा खूप छान लागेल. त्यासाठी सर्वात आधी मी घेतलेला एक 1.5 कप इतकं साबुदाणा याच्यात पाणी ॲड करून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यावरती जे घाण असेल ते निघून जाईल. तर एक 2 पाण्याने व्यवस्थित आपण हे धुवून घेऊया. तर इथे मी स्वच्छ ह्याला धुवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे अर्धा कप इतकं दही. बरोबर, आज आपण दहीमध्ये साबुदाणा भिजवणार आहोत, जेणेकरून आपला साबुदाणा वडा अजून कुरकुरीत होईल आणि चवीला सुद्धा खूप छान लागेल. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप इतकं दही. सर्वात आधी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही घालून. त्यानंतर पुन्हा एक अर्धा कप इतकं पाणी घेऊन ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आणि एक 3 ते 4 तास आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. 4 तासानंतर हे व्यवस्थित फुलून जातं आणि त्याचबरोबर हलकासा मऊसुद्धा असतो. तर हे मऊ असण्याने आपले साबुदाणे वडे अजून कुरकुरीत होतात. तर इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर उकडून स्मॅश केलेले 2 मध्यम आकाराचे बटाटे, त्याचबरोबर चवीपुरतं इथे उपवासाचं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरा ॲड करून घेतलेला आहे. 2 चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात ॲड करून घेऊया. व्यवस्थित पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा जे आहे हे असं खुललेलं नाहीये, म्हणजे सुटसुटीत नाहीये, थोडंसं चिकट असं आहे, कारण आपण ह्याच्यात दही ॲड करून हे भिजवलं होतं. तर हे थोडंसं असं चिकट असतं, हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्याने व्यवस्थित असं भजीसुद्धा टाकू शकतो आणि साबुदाणा वडासुद्धा आपण इथे बनवू शकतो. तर इथे आपला साबुदाणा वडा मस्त कुरकुरीत आणि चवीला थोडासा वेगळा, म्हणजे नेहमी आपण बनवतो त्यापेक्षा थोडासा वेगळा, पण चवीला खूप छान लागतं आणि कुरकुरीतसुद्धा मस्त होतं. तर या प्रकारे आपण वडे बनवून घेऊया. तर इथे पूर्ण वडे मी बनवून तयार करून घेतलेले बघू शकता. आता मध्यम आकारात आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे जे आच आहे मध्यम ठेवायची आणि ह्याच्यात आपले जे वडे आपण बनवून ठेवले होते ते हळूहळू करत सोडत जायचं आणि एकदा आपण ह्याच्यात वडे सोडले की याला आपल्याला टच करायचं नाहीये. जर आपण सारखं याला टच करत जाऊ तर हे चिटकत जाणार आहे. एका बाजूला व्यवस्थित कुरकुरीत तळून झालं की त्यानंतरच आपल्याला हे दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपण 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला हे आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा मस्त कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर नेहमी आपण पाण्यात साबुदाणा भिजवतो, पण एकदा तुम्ही दह्यात साबुदाणा भिजवून बघा, खूप भारी चव लागते. आता इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. मस्त कुरकुरीत आपले हे साबुदाणा वडे तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता कलर मस्त सोनेरी आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा साबुदाणा वडा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. आता हे आपले साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहे. आता याची आपण भजी काढून घेऊया. जितकी टेस्टी साबुदाणा वडा लागतो, तितकीच टेस्टी ह्याची भजीसुद्धा लागते. मस्त कुरकुरीत होते आणि तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात मस्त कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होते. वड्याला थोडासा जास्त वेळ लागतो तळायला, आतपर्यंत मस्त मऊ होईपर्यंत थोडासा वेळ लागतो, पण भजीला अजिबात वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटात मस्त कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होते. तर कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. खरपूस अशी तळून झालेली आहे, मस्त कुरकुरीत भजी तळून झालेली आहे आपली. आता ही भजीसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता ही भजी तुम्ही उपवासाची जी आपली शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी आहे त्याच्याबरोबर सर्व्ह करू शकता किंवा दहीबरोबर सर्व्ह करू शकता किंवा असे सुद्धा तुम्ही जर खाल्ले तरीही तुम्हाला खूप आवडणार आहे. मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे आणि क्रिस्पी असा आवाज येत आहे याला. तर आता आपण ह्याला सर्व्ह करून घेऊया. तर सर्व्ह करताना मी इथे दहीसुद्धा घेतलेलं आहे आणि शेंगदाणा आणि खोबऱ्याची उपवासाची चटणीसुद्धा इथे केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त कुरकुरीत आणि रंगसुद्धा मस्त छान आलेला आहे. वर कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ अशी ही भजी आणि वडे झालेले आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.